नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 प्रॉब्लेम सेट नंबर 1 आपण सोडवित आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तर दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे उपप्रश्न, जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या एकास एक संगतीत जर AB भागिले QR बरोबर BC भागिले PR बरोबर CA भागिले PQ तर खालीलपैकी सत्यविधान कोणते. या ठिकाणी आपण पर्याय हा दुसराच विचारात घेतला वेळ न घालवता, तर आपल्या लक्षात येईल त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB असेल तर पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं PQ भागिले CA या ठिकाणी आहे. अगोदर दुसरा त्रिकोण विचारात घेतला आहे म्हणजे CA भागिले PQ आहे. त्यानंतर दुसरं तिसरं AB भागिले इथं QR इथं आहे आणि पहिलं तिसरं BC भागिले PR आहे. त्यामुळे अचूक पर्याय B. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप कोण Q कोण R एकरूप कोण E तर खालीलपैकी सत्यविधान कोणते. आपण या ठिकाणी C विधान पाहिलं तर या ठिकाणी पाहूया आपण D या ठिकाणी D ला Q एकरूप आहे, R ला E एकरूप आहे, म्हणजेच त्रिकोण DEF त्यांच्यामधली समरूपता शिरोबिंदूमधील एकाच एक संगती DEF D ला Q पहिलं अक्षर, E ला R दुसरं अक्षर आणि F ला या ठिकाणी E आहे, F ला P आहे. ओके, हा P F ला P. त्या अनुषंगानं आपण दुसरा अचूक पर्याय विचारात घेतला तर DE भागिले QR पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं बरोबर DF पहिलं तिसरं भागिले पहिलं तिसरं PQ. त्यामुळे अचूक पर्याय C आहे. ओके, त्यानंतर तिसरा आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण B एकरूप कोण E B आणि E समान आहेत, F आणि C समान आहेत आणि AB ही DEच्या तिप्पट आहे. ओके, AB बरोबर 3DE. तर त्या दोन त्रिकोणाबाबत सत्यविधान कोणते. या ठिकाणी पहिलं ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत, तर दुसरं आहे ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. आता हे दोन त्रिकोण जर दोन या ठिकाणी B ला E आणि C ला F हे दोन त्रिकोण संगत कोण आहेत ते एकरूप आहेत, A ला D पण असतो. त्यामुळे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत, कारण याचा अर्थ इथं AB भागिले DE त्यामुळे 3/1 हे गुणोत्तर येणार आहे. त्यामुळे AB भागिले DE 3/1 BC भागिले EF सुद्धा 3/1 आणि AC भागिले DF सुद्धा 3/1 असल्यामुळं ते त्रिकोण एकरूप ते समरूप त्रिकोण आहेत पण एकरूप नाहीत. एक लहान आणि एक मोठा आहे. समरूप त्रिकोण म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहेत आणि या ठिकाणी संगत कोण एकरूप आहेत, त्यामुळं ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. या ठिकाणी अचूक पर्याय B. त्यानंतर या ठिकाणी चौथा आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण त्रिकोण ABC एरिया त्रिकोण DEF बरोबर 1:2 क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. AB 4 असेल तर DE ची किंमत किती. इथं दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1:2 दिलेलं आहे. ती त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. 4 या ठिकाणी आपल्याला AB दिलेला आहे 4 आणि AB ची संगत बाजू DE आहे. AB आणि DE संगत बाजू आहेत म्हणजे AB चा वर्ग भागिले DE चा वर्ग म्हणजेच 1/2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. या ठिकाणी 4 चे वर्ग 16 DE वर्ग तसंच. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं, इथंच आपण दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं तर 1चं वर्गमूळ 1 2चं वर्गमुळात 2 4 वर्गचं म्हणजे 16चं 4 आणि DE वर्गचं DE तिरकाच गुणाकारात DE 1 DE बरोबर 4 वर्गमुळात 2 DE बरोबर 4 वर्गमुळात 2. या ठिकाणी अचूक पर्याय D आहे. ओके, पाचवा आहे, XY समांतर BC तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहिला आहे AB भागिले AB भागिले AC बरोबर AX भागिले AY हेच विधान सत्य आहे, कारण XY BCला समांतर आहे. दोन त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना ही XY प्रमाणात विभागत असेल तर त्यांचं गुणोत्तर या ठिकाणी मग AX भागिले XB बरोबर AY भागिले AC किंवा AB भागिले AC बरोबर AX भागिले AY असते. ओके, अचूक विधान पहिलं.
दुसरं विधान आहे AX भागिले XB बरोबर AY भागिले AC. त्यामुळं बी चुकीचं आहे. AB भागिले YC होऊ शकत नाही. AX भागिले YC होऊ शकत नाही. अचूक विधान पहिलं. ओके. दुसरा प्रश्न आहे, जर त्रिकोण ABC मध्ये BDC, डी हा बी आणि सीच्या दरम्यान असेल तर BD 7 असेल आणि BC पूर्ण 20 असेल तर खालील गुणोत्तरे काढा. एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ADC. दुसरं गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC. तिसरा एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC. या ठिकाणी DC आपल्याला BD हा 7 दिलेला आहे आणि BC 20 दिलेला आहे. साहजिकच 20 म्हणून 7 वजा केल्यानंतर हा DC 13 आहे. आपण काढलेला आहे. इथं AD 7 आहे, BC 20 आहे. BD अधिक DC, BD अधिक DC बरोबर या ठिकाणी 7 अधिक DC बरोबर 20. BC 20 आहे. 7 पलीड गेल्यानंतर DC बरोबर 20 वजा 7 बरोबर 13. या ठिकाणी त्रिकोण ABD, हा त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC, हे दोन त्रिकोण ABD आणि ADC यांचा शिरोबिंदू A सामायिक शिरोबिंदू आहे आणि पाया यांचा एकरेषीय पाया आहे. म्हणून ते समान उंचीचे आहेत आणि समान उंचीचे जे त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ADC, ABD भागिले ADC बरोबर 7 भागिले 13. हे 7 आहे. BD आणि DC 13 आहे. ओके. दुसरा आहे त्रिकोण ABD आणि ABC, ABD आणि पूर्ण ABC. तर पायांच्या इथं सुद्धा ABD आणि ABC, हा BD आणि BC पाया एक रेषा आहे. हे हा सामायिक शिरोबिंदू आहे. यांच्यात सुद्धा क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं. उंची समान आहे, एक रेषीय पाया आहे. त्यामुळं 7 भागिले 20 असणार आहे. ओके. पहा, त्रिकोण ABD व त्रिकोण ABC यांचे पाया रेख BD व रेख ABC एक रेषा आहेत. BDC, D हा B आणि Cच्या दरम्यान असून A हा सामायिक शिरोबिंदू आहे. हे समान उंची त्रिकोण आहेत. त्रिकोण ABD व त्रिकोण ABC त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. म्हणून एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर BD भागिले BC, BD भागिले BC 7 भागिले 20. ओके. पूर्ण BC 20 दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं त्रिकोण ADC व ABC, त्रिकोण ADC व त्रिकोण ABC यांचा सुद्धा पाया हा BC आणि DC एकरेषीय आहे. त्यामुळं DC भागिले आणि A हा सामायिक शिरोबिंदू आहे. त्यामुळं उंची समान आहे त्यांची, पायांच्या प्रमाणात असतात. DC भागिले BD म्हणजे 13 भागिले 20 असणार आहे, कारण BC 20 आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी त्रिकोण ADC व त्रिकोण ABC हे देखील पाया रेख DC व रेख BC या एकरेषीय पायावर आहेत. या हा सामायिक शिरोबिंदू आहे. BC आणि DC आणि BC एक रेषा आहेत. हे समान उंचीचे आहेत. त्यांची क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर DC भागिले BC 20 भागिले. हा त्रिकोण ADC व त्रिकोण ABC हे देखील पाया रेख DC व रेख BC या एकरेषीय पायावर आहेत. A हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि साहजिक त्या ठिकाणी त्रिकोण ABCचा पाया BC, ADCचा पाया DC, परंतु ADC अगोदर आहे म्हणून DC आणि ABC नंतर आहे म्हणून DC भागिले BC. त्यामुळं इथं तिसरं आहे ते 13 भागिले 20 समान उंचीचे त्रिकोण आहेत. त्यांचे क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC, DC भागिले BC 13 भागिले 20. एकत्रित उत्तरे तिघांची पण एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 7/13. दुसरं एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC 7/20 आणि तिसरं एरिया त्रिकोण ADC भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 13/20. ओके. प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट सिलेक्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट सिलेक्ट द appropriate alternate. In first example, in triangle ABC and in triangle PQR, in a 1-to-1 correspondence, therefore AB upon QR is equal to BC upon PR is equal to CA upon PQ. Correct alternative answer is
triangle PQR similar triangle CAB. Why? Here AB upon QR, this is first, BC upon PR, this is second, and CA upon QR, this is third. Okay, so B is a correct answer. Then second, if in triangle DEF and in triangle PQR, angle D congruent angle Q, D Q, angle R congruent angle E, D E congruent R, then remaining here D E F, letter F and P. Okay, therefore DE upon QR, here DE upon QR in C, and DF upon PQ, DF first and third QP. So alternate C is the correct answer. Okay, third, in triangle ABC and in triangle DEF, angle B is equal to angle E, then angle F is equal to angle C. C and F, okay, B and E, this is equal angles, and AB is equal to 3DE. Then which of the statement regarding the two triangles is true? Okay, here triangle ABC in triangle DEF, B angle B congruent angle E, angle C congruent angle F, and here AB is equal to 3DE given. Therefore AB upon DE is equal to 3 upon 1. Okay, also AB BC upon EF 3 upon 1, AC upon DF 3 upon 1. Therefore correct alternative form B, the triangles are similar but not congruent. Okay, fourth, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Area of triangle ABC to area of triangle DEF, the proportion is given 1 to 2. Okay, the proportion of area of their triangles 1 to 2. If AB is equal to 4, then what is the length of DA? Okay, these two triangles are equilateral triangles, that means they are similar triangles. Okay, in similar triangles their areas 1 upon the proportion of areas is equal to square of their alternative sides, that means AB square upon DE square. Here 1 upon 2 AB square, 4 square DE square. Taking square root of both sides, square root of 1 1, square root of 2 root 2, square root of 4 square 4, square root of DE square DE. Taking cross multiplication, DE into 1 DE, 4 into root 2, 4 root 2. D is equal to 4 root 2. Correct alternative form D. Okay. Fifth, segment XY parallel segment BC. Then which of the following statement is true? Here AB upon AC, AB upon AC is equal to AX upon AY. This is correct answer. AX upon XB is equal to AY upon AC, not correct. AX upon YC not correct. AB upon YC not correct. Here correct alternative form first A. Okay. Second question, in triangle ABC, B dash D dash C and BD is equal to 7, BC is equal to 20, then find the following ratios. Here BD is given 7, BC is given 20, 20 minus 7, DC is 13. Okay, DC 13. What is the ratio of area of triangle ABD upon area of triangle ADC, area of triangle ABD upon area of triangle ABC, area of triangle ADC upon area of triangle ABC? Here in triangle ABD, in triangle ADC have a common vertex A and their bases BD and DC same line are linear. Okay, therefore they have equal heights. Areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases.
Here area of triangle ABD upon area of triangle ADC, basis BD upon DC, BD upon DC, BD upon DC, BD 7, DC is 13. Okay. Here BD plus DC is equal to BC. Here 7 plus DC is equal to 20. DC is equal to 20 minus 7. DC is equal to 13. Okay. Therefore DC is equal to 13. जाऊया का? जाऊया. पेन कुठे गेलेत? आहेत जाऊया का आपण? पेन आहेत की. आपण जाऊया काय बटा बांधायला ताट. हां हो की ताई आहे झोपली इथं. मग काय करणार आहे सांग? नाही मग आमचं मी जाऊ दोघं. हां तू येणार नाहीस ना? बर. That means triangle ADC and triangle ABC, triangle ADC, triangle ABC have a common vertex A. Their bases DC and BC lie on the same line. They have equal heights. Areas of these triangles, these two triangles are equal heights. With equal heights are proportional to their corresponding bases. Therefore, area of triangle ADC upon area of triangle ABC is equal to DC upon BC 13 upon 20. Okay, 13 upon 20. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.